जनकल्याणाच्या योजना करीत असताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे त्यावर मात करत पुढे जावं लागतं। तसेच आंदोलनासाठी वेळेचं महत्त्व असतं, ते मोठं असतं, कारण आंदोलनासाठी वेळ चुकली की त्याचे परिणाम भोगावे लागतात। पण सुदैवानं निसर्गानं थोडीफार साथ दिल्यानं शेतकरी बचावल्याचं सांगून आंदोलनाची वेळ चुकली की परिणाम होतात, याचं भान शेतकरी नेत्यांनी ठेवावं, अशी घणाघाती टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी अप्रत्यक्षपणे राजू शेट्टी यांचं नाव न घेता त्यांच्यावर केली। पंचगंगा पूल ते आयको स्पिनिंग मिल रस्ता डांबरीकरण व गटर्स बांधण्यासाठी 5,27,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळेस ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की महापुरामध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पंचगंगा प्रदूषण व महापुराचं पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी 3,200 कोटींची योजना करण्याची कामं प्रस्तावित असून त्यामुळे या परिसराला महापूर, प्रदूषण त्याचबरोबर दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचं शेवटी आमदार आवाडे यांनी सांगितलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते। आपल्या भाषणात आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्यातील जनतेनं माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो सार्थ करण्यासाठी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे। तालुक्यातील अनेक रस्ते विकासाची कामं मार्गी लागल्यानं दळणवळणाची चांगली सोय झाली आहे, असं सांगून विकास कामात कोणताही पक्ष, जात, गट, तट न पाहता काम करीत राहणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं। आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राहुल आवाडे, अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर इत्यादींनी आपले विचार मांडले। यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, राहुल घाटगे, दादा सांगावे, नाना पाटील, रामचंद्र डांगे, शिरदवाड सोसायटीच्या चेअरमन सौ आशा पाटील, शिरदवाड शिवनाकवाडीचे सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सेवा सोसायटीचे संचालक लक्ष्मण कुंभार यांनी आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी शिरदवाडहून बाळासाहेब बगडे। काय परिणाम होणार आहे आणि वेळ चुकली की परिणाम काय होतो हेही सांगितलं होतं। ते अतिशय बोकळेपणाने सांगितलं होतं। काही उदाहरणं दिली होती मी। पुढाऱ्याची जबाबदारी आंदोलन कधी करायची याच्यावर असते, ती वेळ चुकली की क्षमा नसते, त्याचे परिणाम होऊनच जातात हे सांगितलं होतं। आणि त्याचे परिणाम आज शेतकऱ्यांना भोगायला लागायला लागले। दुर्दैव अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना बघायला लागायला लागली। तरी पण सुदैवानं थोडा आधीमध्ये पडलेला पावसानं हात दिली आणि आपण पुढे चाललोय, कसं तर करू।